हा व्ह्यूअर्स, आज आपण करतोय अंड्याची लाल भुर्जी। त्यासाठी इथे मी घेतले आहेत कांदे, कोथिंबीर आणि टोमॅटो, हिरवी मिरची तुम्ही टेस्टसाठी थोडीशी ॲड करू शकता। हे पहा, तर अंड्याची भुर्जी करण्यासाठी ना इथे मी 3 चमचे तेल घेते। तर ही जी भुर्जी आहे ना आपली, ही लाल भुर्जी आहे, मसाल्याची भुर्जी आहे। तर आपण सगळ्यात आधी ह्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता टाकला की मग आपण टाकायचा ह्याच्यात कांदा, संपूर्ण कांदा टाकून घ्यायचा आहे। जितका कांदा भुर्जीला असतो ना तितकी भुर्जी छान होते। ही एक मिरची टाकते मी, हिरवी मिरची। जस्ट एक टेस्ट साठी मिरची टाकली मी एक। कांदा छान असा लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, आता आपला कांदा छान असा लालसर झालेला आहे। तर आता आपण ह्याच्यात 2 चिरलेले टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचे आहेत। आता हे पहा, टोमॅटो फ्राय होतोय, तोपर्यंत आपण ह्याच्यात अर्धा चमचा हळद घालणार आहे। दोन चमचे कांदा मसाला आणि 1 मोठा चमचा भरून मटन मसाला। तुम्ही कुठल्याही ब्रँडचा मटन मसाला वापरू शकता, तुम्हाला ज्या ब्रँडचा आवडेल त्या ब्रँडचा। हे पहा, आता आपण काय करायचं, थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे मसाले पण आपले छान शिजतील आणि टोमॅटोही मऊ होतील। हे पहा, पाणी टाकलं आपण थोडंसं आणि आता हा मसाला आपण छान परतून घेतोय। ह्याच्यामुळे मसाला करपणार नाही आणि टोमॅटोही मऊ होतील। आता आपले टोमॅटो आता छानपैकी मऊ झालेले आहेत। तर आता आपण ह्याच्यामध्ये ना ही 4 अंडी टाकायची आहेत फोडलेली छानपैकी, आणि लगेचच आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकून घ्या। चवीनुसार मीठ टाकल्यावर आपण ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पटापट हलवायचं आहे, नाहीतर आपली भुर्जी खाली लागू शकते। आणि मिक्स करून घ्यायचं मसाल्यासोबत छानपैकी। हे काम खूप फास्ट करावं लागतं आणि कंटिन्यू, तरच तुमची भुर्जी जी आहे ना ती टेस्टी होईल आणि छान होईल। कंटिन्यूस हलवा हे, आणि गॅस अजिबात लो करू नका, हायवरतीच ठेवा हे, म्हणजे पटपट अंड शिजतं। तुम्हाला हे तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत अंड असं खाली तेल दिसत नाही तुम्हाला सुटलेलं। आणि हे मिक्स करताना भुर्जीनं अशी तोडून घ्यायची नाही, तर ह्याच्या गुठळ्या होतात अंड्याच्या। हे पहा, पटापट हे काम करायचं आहे तुम्हाला आणि पटपट पटपट भुर्जी तोडून मिक्स करायची आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि परत ही भुर्जी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। हे पहा, आता तेल दिसायला लागलेलं आहे। अजिबात इथं अंडा वगैरे काय पांढरं दिसत नाही अंड्याचं, आणि तेल दिसतं आहे तुम्हाला। तर आता आपली भुर्जी रेडी आहे। तुम्ही ही अशीच पावासोबत सर्व करू शकता। अंड्याची भुर्जी ही आहे लाल मसाल्याची भुर्जी। आता मी काय करते ना, ही भुर्जीमध्ये ना थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकते
ह्याच्यामुळे काय होते ना, भुर्जी छान अशी फुलते मस्तपैकी. आणि भुर्जी थोडीशी प्रमाणे थोडंसं वाढतं भुर्जीचं. तुम्ही पण हे ट्रिक नक्की ट्राय करून बघा. आणि हे पाणी थोडंसं आपल्याला फक्त 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं की मग आपली भुर्जी छान अशी रेडी. हे पहा, ह्याच्यात मी थोडंसं आणखीन पाणी टाकते, अर्धा ग्लास. हे तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. आता हाय फ्लेमवर आपल्याला ही 2 मिनटं शिजवून घ्यायची. आपली भुर्जी तयार आहे. आता मी तुम्हाला ही सर्व करून दाखवते. आपली भुर्जी तयार झालेली आहे. गॅसची फ्लेम ऑफ करूया. हे मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा, इथे आपण जो भुर्जीसोबत जो पाव खातात ना, त्याच्यासाठी आपण पाव तयार करणार आहे. भुर्जी पावसोबत हा पाव देतात मसाल्याचा. हे पहा, त्याच्यात थोडीशी हळदी टाकायची तेलामध्ये, थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ. आणि हे छान असं मिश्रण ना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे ना पावाला लावायचं आहे छानपैकी. आता हे पावावरती आहे ना आपण आहे ना छान असं हे मसाला लावून घ्यायचा आहे. हे पहा, असं 2 पाव जे आहेत आणि हे पाव असे छान असे मस्त दोन्ही बाजूनी ह्याच्यावरती शेकून घ्यायचे आहेत आपण. हे असे पाव ना भुर्जीसोबत देतात. ह्याला बोलतात मसाला पाव. हे पहा, आपले मसाला पाव तयार आहे. हे पहा व्ह्यूअर्स, आपली भुर्जी मसाला पाव रेडी आहे. बघा भुर्जी किती छान दिसते. टेस्टी टेस्टी, यमी यमी. ही लाल मसालेदार भुर्जी आहे. खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की बनवून पहा. हा पाव पहा जवळून, दिसतोय ना छान यमी यमी. जर तुम्हाला माझी ही लाल भुर्जीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा.